होईल का? बिलकुल नाही होणार. छोटी संख्या आहे, मोठी संख्या जात नाही. मग काय करायचं? आता 0 गेला मावशीकडे 0, मावशी घरी काहीच नाही. मावशी गेली काकाकडे मग काहीच नाही. काका गेले बाबाकडे किती रुपीज आहे? 3 रुपीज आहे. मग 3 मधून 1 रुपीज काकानी घेतले. शिकवतोय नंतर 3 मधून 1 घेतले, बरोबर. इथे किती उरले मित्रांनो? 2 रुपीज, बरोबर. आता काय करायचं? हा जो 0 आहे हा कट करायचा, इथे बाजूला लिहायचा. इथे किती आले? 10 रुपीज. मग 10 मधून बी इथे 1 द्यायचं ना आपल्याला. मग 10 मधून 1 रुपीज इथे दिले. मग 10 मधून 1 गेला किती उरले? इथे 9, बरोबर. मग आता 0 कट करून इथे लिहून घ्यायचा. आता 10 वाला ह्याला पण 1 रुपया द्यायचा होता. मग 10 कट करून इथे 1 दिला, इथे किती उरले? 9 रुपीज. मग 0 कट करून काय करायचा? इथे लिहायचा. म्हणजे सिंपल एक लक्षात घ्या, जेव्हा 3 0 येते तर लास्टला 10 करायचा. त्याच्या आधी दोन्ही संख्यांना 9 9 9 9 नंबर लिहून घ्यायचे डायरेक्टली शॉर्टकट. आणि इथून एक कट करून घ्यायचा. इथे 2 होतात म्हणजे 10 9 9 आणि इथे जी संख्या असते त्याच्यातून एक कट करून वरती लिहून घ्यायचा. आता 10 मायनस किती? 3. 10 मधून 3 मायनस हे 5 आणि हे 5 10 झाले. 10 मधून किती मायनस 3? 1 2 3. किती उरले? हे 5 फिंगर 6 7. म्हणजे 10 मायनस 3 इज इक्वल किती? 7. त्यानंतर काय? आता वरती 9 9 मायनस 1 आहे. हे 5 फिंगर 6 7 8 9. 9 मधून 1 मायनस करू, 1 मायनस केला, किती उरले? हे 5 6 7 8. म्हणजे 9 मायनस 1 इज इक्वल किती? 8. तर परत 9 आले. परत 9 मायनस 4 आहे. हे 9 4. हे 5 आणि 4 9. तेव्हा 4 गेले किती उरले? 5. 9 मायनस 4 इज इक्वल 5. त्यानंतर इथे 2 आहे. 2 मायनस 2. 2 मधून 2 गेले, किती उरले? 2 मायनस 2 इज इक्वल 0. म्हणजे आन्सर किती आलं? 587. आता इकडे बघा 4 आहे.